तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4, सत्यशोधक समाज. तर पहा महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती आहे? तर ती सत्यशोधक समाज ही संस्था आहे. तर सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? तर ती 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये. कधी? 24 सप्टेंबर सन 1873 मध्ये पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, 2025चा नोबेल शांतता पुरस्कार कोणास प्राप्त झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, मारिया कोरिना मचाडो. तर मारिया कोरिना मचाडो यांना पहा 2025चा नोबेल शांतता पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 1 मे 1962. तर महाराष्ट्रामध्ये पहा पंचायत राज व्यवस्था ही 1 मे 1962 या दिवशी ती सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2, नितीन करीर. तर नितीन करीर हे पहा महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1, महर्षी धोंडो केशव कर्वे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 6, वर्धा वैनगंगा नद्याच्या संगमातून तयार होणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, प्राणहिता. तर वर्धा आणि वैनगंगा नद्याच्या संगमातून तयार होणारी नदी ही प्राणहिता ही नदी आहे. प्रश्न क्रमांक 7, पानिपत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, विश्वास पाटील. विश्वास पाटील हे पानिपत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 8, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, केरळ. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य हे कोणते आहे? तर ते केरळ हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 9, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, वीरा शिंदे. म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे यांनी पहा मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद ही भरवलेली होती. प्रश्न क्रमांक 10, 2026च्या प्रजासत्ताक दिनासाठी खालीलपैकी कोणास प्रमुख पाहुणे म्हणून भारताने आमंत्रित केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3, प्रबओ सुबियांतो. तर प्रबओ सुबियांतो यांना पहा 2026च्या प्रजासत्ताक दिनासाठी आपल्या भारताने त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले आहे. प्रश्न क्रमांक 11, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारामध्ये हुतात्मा झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, शिरीष कुमार. तर नंदुरबार येथे पहा शिरीष कुमार हा जो विद्यार्थी होता तर तो पहा स्वातंत्र्य आंदोलनात गोळीबारामध्ये तो हुतात्मा झालेला होता. प्रश्न क्रमांक 12, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, राष्ट्रकूट. तर जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट या राजवटीमध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13, उल्हास नवभारत साक्षरता अभियानामधील पहिले संपूर्ण राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, मिझोरम. तर उल्हास नवभारत साक्षरता अभियानामधील पहिले संपूर्ण साक्षर राज्य हे मिझोरम हे राज्य बनलेले आहे.
प्रश्न क्रमांक 14, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, आचार्य विनोबा भावे. तर आचार्य विनोबा भावे हे पहा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारे, तर ते पहा महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 15, महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा साबरामती. तर महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला पहा साबरामती या ठिकाणाहून प्रारंभ हा केलेला होता. प्रश्न क्रमांक 16, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी हे पहा इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते. प्रश्न क्रमांक 17, पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. राजस्थान हे राज्य पंचायत राज स्वीकारणारे, तर ते पहा देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 18, 2025चा रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार एज्युकेट गर्ल या स्वयंसेवी संस्थेला मिळालेला आहे. तर या संस्थेची स्थापना कधी झालेली आहे? तर कधी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 2007. तर पहा 2025चा रॅमन मॅग्सेसे हा जो पुरस्कार आहे, तर ते पहा एज्युकेट गर्ल कोणता आहे? एज्युकेट गर्ल या स्वयंसेवी संस्थेला मिळालेला आहे. तर या संस्थेची स्थापना ही 2007मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 19, अंजीर पिकाचे उत्पादन सर्वाधिक कुठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राजेवाडी. तर राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पादन हे सर्वाधिक घेतले जाते. प्रश्न क्रमांक 20, स्वातंत्र्य सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पहा अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापनाही केलेली होती. प्रश्न क्रमांक 21, कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती. तर अमरावती या शहराला पहा इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या संतांची पदे ही शीखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा संत नामदेव. तर संत नामदेव या संतांची पदे ही पहा शीखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 23, देशातील पहिले सहकारी विद्यापीठ या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात. तर पहा देशातील पहिले सहकारी विद्यापीठ हे गुजरात या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 24, शनी या ग्रहाचा शोध लावणारे श्रेय या शास्त्रज्ञास जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गॅलिलिओ. तर शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय हे गॅलिलिओ या शास्त्रज्ञास जाते. प्रश्न क्रमांक 25, सिंधू नदी जल करार कोणत्या वर्षी झालेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1960. तर पहा सिंधू नदी जल करार हा सन 1960 या वर्षी तो झालेला होता. प्रश्न क्रमांक 26, सातारा जिल्ह्यात कोणता पहिला आधुनिक साखर कारखाना सन 1933मध्ये स्थापन करण्यात आला? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 फलटण शुगर वर्क्स. तर पहा सातारा जिल्ह्यामध्ये फलटण शुगर वर्क्स हा पहिला आधुनिक साखर कारखाना सन 1933मध्ये स्थापन करण्यात आला. प्रश्न क्रमांक 27, उजनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणते पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 रोहित. तर पहा उजनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये रोहित या प्रकारचे पक्षी हे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅश शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 कळसुबाई. तर पहा महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 29 सन 1878 साली झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा महादेव गोविंद रानडे. तर पहा सन 1878 साली झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे महादेव गोविंद रानडे होते. प्रश्न क्रमांक 30 पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ वसलेल्या फुलाच्या दरीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा भामबौली. तर पश्चिम महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ वसलेल्या फुलाच्या दरीचे नाव काय आहे? तर ते भामबौली हे नाव आहे. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे. तर पहा महाराष्ट्र शासनाची आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही पुणे या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारतातील संत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. तर पहा महाराष्ट्रातील नागपूर या शहराला भारतातील संत्र्याचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 33 कोणत्या पर्वत रांगा या महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सह्याद्री. तर सह्याद्री हा जो पर्वत रांग आहे तर ती पहा महाराष्ट्राची कोकण आणि दख्खन पठारामध्ये विभागणी करतात. प्रश्न क्रमांक 34 ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर भाऊदाजी लाड. तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी ज्ञान प्रसारक सभा ही संघटना विकसित केलेली होती.